शेतकरी मित्रांनो, तुम्हाला काकडी पिकाच्या लागवडीतून भरघोस उत्पन्न मिळवायचं असेल तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी. काकडीची शेती ही तशी फायदेशीर शेती असून उष्ण हवामान, उत्तम निचऱ्याची जमीन, पाण्याचं योग्य नियोजन आणि खात्रीशीर वाणाची निवड या शेतीमध्ये अतिशय महत्त्वाची असते. यासोबतच जमिनीची मशागत करून त्यात शेणखत आणि बेसल डोस मिसळणं, बियाणं लागवडीचं योग्य अंतर राखणं, भक्कम मांडव तयार करून घेणं याही गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. खुल्या शेतात अथवा पॉली हाऊसमध्येही काकडीची लागवड केली जाते. जसजसा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होईल तसतसे काकडीतून अधिकचं उत्पन्न मिळतं. परंतु हे सगळं करत असताना काकडी शेतीमध्ये महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे योग्य व्हरायटीची निवड करणं. शेतकऱ्याच्या कष्टाला जर तेवढ्याच ताकदीच्या व्हरायटीची साथ मिळाली तर काकडी शेती हमखास यशस्वी होते आणि म्हणूनच शेतकरी सध्या आर्डो सीडच्या वर्षा काकडीला मोठी पसंती देत आहेत. या वर्षा काकडीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हा वाण सर्व रोगांसाठी अतिशय दणकट असून या काकडीचा रंग फिक्कट हिरवा आहे, तर तिची साल, चव, वजन आणि आकार यामुळे तिला बाजारात मोठी मागणी आहे. या वाणाची लागवड ही खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामामध्ये करता येते. या वाणाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या वाणाला मादी कळ्यांची संख्या भरपूर असते, त्यामुळे साहजिकच शेतकऱ्याला एकरी भरघोस उत्पन्न मिळतं. तर फळं ही सरळ आणि एकसारखी असल्यानं खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांकडूनही हिला विशेष पसंती मिळते. काकडी पिकामध्ये रोगाचा प्रादुर्भावही मोठा असतो. करपा, पानांचा करपा, भुरी, डावण्या, मुळांची कूज अशा बऱ्याच समस्यांचा शेतकऱ्यांना सामना करावा लागतो आणि म्हणूनच औषध पाण्याचं योग्य नियोजन, पिकांची फेरपालट यासोबत वाणाची निवड हा महत्त्वाचा टप्पा ठरतो. आणि नेमकी हीच गोष्ट ओळखून आर्डो सीड्स या कंपनीनं रोगाला अतिशय दणकट आणि उत्पन्नाला जबरदस्त असलेल्या वर्षा वाणाची निर्मिती केली असून शेतकऱ्यांनी देखील या काकडीला मोठी पसंती दिली आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला या काकडीच्या वाणाबद्दलची माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच कृषी मंत्र्याच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा.